पहा, गुणाकार बेसिक क्रिया. खूप असे विद्यार्थी असतात आणि मुलं असतात की त्यांना गुणाकाराचे बेसिक क्रिया माहीत नसतात किंवा गुणाकार जमत नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रत्येक गोष्ट ही छोट्या छोट्या कन्सेप्ट पासून क्लिअर केली जाईल. पहा, ज्यावेळेस वरी 2-4 अंक असतात गुणाकारात आणि खाली फक्त गुणीला एकच अंक असते, त्यावेळेस गुणाकार करण्याची पद्धत सरळ सरळ आहे. या 4चा पाढा 9 पर्यंत म्हणा किंवा 9चा पाढा 4 पर्यंत म्हणा, काही फरक पडत नाही. उत्तर तीच संख्या येईल. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 नम. 4 नम म्हणजे 4चा पाढा 9 पर्यंत म्हणलं तर 4 नम 36 येतात. ओके, नंबर देऊ गणित एकदा. हे 5 गणित शिकून आपण गणिताची बेसिक क्रिया जी तर ती सुरुवात करू शकतो. जर कोण्या विद्यार्थ्याला जर अजिबात जमत नसेल ना, तर टेन्शन नका घेऊ, सर्व व्यवस्थित होईल. पहा, 56 गुणीला 3 म्हणजे 56ला 3 ने गुणायचं. तर सर्वप्रथम काय करायचं, कधी पण जो आपला उजवा हात आहे ना, तो उजव्या हाताच्या साईडला जो अंक असते ना पहिला, त्या अंकापासून सुरुवात करायची. म्हणजे 56 येत नाही म्हणून 6 पासून सुरुवात करायची गुणाकार करणे. हे 987 येतं, 7 पासून सुरुवात करायची, इथं शून्यापासून करायची आणि हे जे 5 अंक दिले का, तर ह्या एकक स्थानचा अंक आहे ना, या अंकापासून गुणाकाराला सुरुवात करायची. ओके, आता पहा, गुणाकाराची क्रिया करणे म्हणजे काय, 3चा पाढा 9 पर्यंत म्हणायचे किंवा 6चा पाढा 3 पर्यंत म्हणला तरी तेच उत्तर येते. पण जर कुणाला 6चा पाढा येत असेल तर 6चा पाढा म्हणा, जर कुणाला 3चा येत असेल तर 3चा म्हणा. मग 3चा पाढा 6 पर्यंत म्हणायचं. पहा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 किंवा उभा पाहू. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 सक 18 म्हणजे 3चा पाढा 6 पर्यंत म्हणले की 18 येतात. मग असे सरळ सरळ 18 लिहायचे नाही, अजिबात नाही लिहायची. ही चुकीची पद्धत आहे. 18 हे या संख्येच्या डोक्यावर घ्यायचे किंवा इथं साईडला. हा, काय नाही होत त्याला, ते दिसते सर्व. शांत बसा. 3 सक 18, 18 सरळ सरळ खाली घ्यायचे नाही, 18 अशी डोक्यावर घ्यायची. काही जण काय करतात, अशी साईडला 18 घेतात. 18 साईडला घेतल्याच्या नंतर एक लिहायचं तिथं, म्हणजे 8 घ्यायचा आणि हा खोडायचा. इथं हातचा आला 1, पण इकडला 1 लिहिलेला हा कधी ध्यानात राहते, कधी ध्यानात राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस या संख्येच्या बरोबर डोक्यावर एकक स्थानचा अंक, एक अंक या एकक स्थानावर आणि दुसरा अंक याच्या डोक्यावर द्यायचं. मग 3 सक 18, 1808. आता 1808 खाली लिहिल्याच्या नंतर हे कट करायचे, कारण ते आपण लिहिले है ना. मग इथे हातचा येते 1. आता काय करायचं, 3चा पाढा 6 पर्यंत म्हणला, आता 3चा पाढा 5 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चूक 12, 3 5 15, 15 आणि हातचा 1, 15 आणि 1 16 सरळ सरळ लिहू शकता, कारण इकडे अंक राहिलेला नाही. ओके, आणि गुणाकार जर शिकायचे असेल तुम्हाला कमीत कमी 10 पर्यंत पाढेपाठ असलेच पाहिजे, तरच तुम्हाला गुणाकार येईल, नाही तर येणार नाही. ओके, पहा, इथं 3 अंक आहेत ना, म्हणून कधी बिखा एकक स्थानचा, एकक दशक शतक एकक स्थानचा अंक जे असते ना, या अंकापासून सुरुवात करायची आणि 5चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चूक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35. मग हे 35 डायरेक्ट इनडायरेक्ट खाली लिहायचे नाहीत, कारण आपण 5चा पाढा 7 पर्यंत म्हणला, म्हणून 5 7 35, 35 अशी 5 लिहायचे, एकच अंक खाली घ्यायचा, ध्यानात ठेवा. आणि त्याच्यानंतर हा 5 खाली घेतला म्हणून हा कट करा. आणि त्याच्यानंतर आता पहा, हा 5चा पाढा 7 पर्यंत म्हणला ना, आता 5चा पाढा पुन्हा 8 पर्यंत म्हणा. आणि हे हातचे ध्यानात ठेवा. 5 8 40 होतात. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चूक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35 आणि 5 8 40. 40 आले ना, 40 आल्याच्या नंतर ह्या 5 8 40 येतात आणि हे हातचे 3 मिळवा त्याच्यात किती होतात, 43. मग 43 असे 43 लिहायचे आणि 43 हा 3 खाली लिहायचा. 43 43 सर्व खाली दोन्ही अंक घ्यायचे नाही, एकच अंक खाली घ्यायचा. 43 3, हातचे आले 4. मग पुन्हा पहा, आता 5चा पाढा 9 पर्यंत म्हणा, कारण आपण पहिल्यांदा 7 पर्यंत म्हणला, आता 8 पर्यंत म्हणला, आता 9 पर्यंत म्हणा.
5 नम 45 म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 नम 45 45 कसे रे हे 45 आणि हातचे किती आलेले तर 4 ते त्याच्यात बेरीज करायची 5 4 9 आणि 4 सरळ सरळ 49 आलेलं आहे 4935 या गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे. ओके. छेदा म्हणजे वरी पहा वरी किती अंक असले तरी काही फरक नाही पडत पण गुन्हेला खालचे अंक आहेत का जर एक अंक असला तर फक्त एकाच लाईन मध्ये उत्तर येते ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. समजायले का रे चेतन समजलं का तुला गणित विवेक सरकावस तू बोलू नकोस लक्ष दे. आता पहा इथं थोडस कन्फ्युजन आहे मुलाचं काही जणांचं असते काही जण समजेल पण नेहमी कायमस्वरूपी स्वतःच्या ध्यानात एक गोष्ट ठेवायची की कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर उत्तर शून्यच येते म्हणजे जर 0 गुणीला 8 घेतले तर 0 8 0 0 गुणीला 6 घेतलं तर 0 0 0 आणि 0 गुणीला जर 9 घेतलं तरी 0 0 0 ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी ध्यानात ठेवा. म्हणून 6ने जर शून्याला गुणलं तर उत्तर येते 0 आणि कोणत्याही संख्येने जर 1ला गुणलं आता हे झालं शून्याचं कोणत्याही संख्येने 1ला जर गुणलं तर उत्तर तीच संख्या येते म्हणजे पहा 8 1 8 6 1 6 आणि 9 1 9 तसंच कोणत्याही संख्येला जर 1ने गुणलं तर उत्तरही ती संख्या येते म्हणजे पहा 9 1 गुणीला 9 8 गुणीला 1 किंवा 7 गुणीला 1 उत्तर तीच संख्या येईल 1 9 9 1 8 8 आणि 1 7 7. कोणत्याही संख्येला 1ला गुणले किंवा कोणत्याही संख्येला 1ने गुणले आणि कोणत्याही संख्येने 1ला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते म्हणजे 8 1 8 किंवा 1 7 1 1 8 1 1 9 1 6 1 6 आणि 9 1 9. ओके. मग इथेही पहा 6 1 6 पहा इथं काय नियम आहे 6 ना कोणत्याही संख्येने जर 1ला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते म्हणून 6 1 6. आता आहे 7ला गुणायचा नंबर 2 अंकाला आपण गुणलं पुढे पहा 6चा पाडा 7 पर्यंत म्हणा 6 1 6 sin 2 12 sin 3 18 6 2 24 6 35 6 7 36 sin 7 म्हणजे 6च्या पाड्यात 7 नंबरला sin 7 42 हा अंक येतो. ओके. पहा आता समोरचंही गणित थोडं सोपं आहे काय अवघड नाही समोर पहा पहा आता वरी 5 अंक आहेत आणि खाली गुणीला एकच अंक आहे वरी किती अंक असले तरी फरक नाही पडत आणि खाली जर एकच अंक असला तर एकाच लाईन मध्ये उत्तर येते तुम्हाला समोरची काही क्रिया करायचं काम पडत नाही. पहा आता आणि दुसरी गोष्ट मी अगोदर सांगितलेले ती गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की वरी किती अंक असले 5 असो 7 असो 8 असो 3 असो किंवा 2 असो फक्त या उजवा साईड आहे ना आपला उजव्या हाताच्या पहिल्या एकक स्थानापासून गुणाकाराची सुरुवात करायची म्हणजे पहा इथं 1 2 3 4 आहे तर इथून किंवा इथून किंवा इथून किंवा या अंकापासून सुरुवात करायची नाही. जो तुमचा एकक स्थानचा अंक आहे ना काय हा 9 तर याच अंकापासून सुरुवात करायची म्हणून 8चा पाडा 9 पर्यंत म्हणा 8 9 72 8चा पाडा 9 पर्यंत म्हणा 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चूक 32 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 72शी सरळ सरळ 72 खाली घ्यायचे नाही अजिबात नाही घ्यायचे सर्वजण ही गोष्ट ध्यानात ठेवा एकच अंक घ्यायचा कधी पण खाली 8 9 72 72शी 2 हातचे आले 7 पुन्हा 8चा पाडा 8 पर्यंत म्हणा 8 8 64 होतात बोलू नका फुसफुसचा आवाज यायला तुमचा मध्ये लक्ष द्या 8 8 64 8 1 8चा पाडा 8 पर्यंत म्हणा 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चूक 32 8 5 40 8 6 48 8 8 7 56 8 8 64 ओके 64 आणि हातचे हे 7 आहेत हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवा तुम्ही हे 7 याच्यात मिळवायचेच 7 आणि 4 11शी 1 11 11शी 1 हातचाला 1 आणि 6 ने 1 7 म्हणून याचं उत्तर आलेले 71 8 8 64 64 आणि 7 71 71शी 1 खाली घ्या
तो कट करा लिहिल्याच्या नंतर. इथं हातचे आलेले इथं 7 जे तुम्ही इंग्लिशमध्ये कॅरी ऑन म्हणता का कॅरीसाठी म्हणता काहीतरी असं असते ते. मग पहा पुन्हा आता 8चा पाढा 4 पर्यंत म्हणा. 8 चूक 32, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चूक 32 आणि हातचे 7 त्याच्यात मिळवा. 7 अन् 2 9, 3 3 म्हणजे इथं उत्तर येते 39. 39शी 9 हे कट करा. हातचे आले 3. पुन्हा 8चा पाढा 6 पर्यंत म्हणा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चूक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 सक 48, 48 ओके. 8 सक 48 आणि इथं मिळवायचे किती हातचे किती येतं 3. याची करा बेरीज. 8 आणि 3 11शी 1 हातचाला 1 आणि 2 4 आणि हातचा 1 5. 51 उत्तर येते इथं. 51 51शी 1 घ्या. हा कट करा आणि हातचे आले इथं 5. पुढे पहा पुन्हा. आता 8चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चूक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56 म्हणजे 8च्या पाढ्यात 7 नंबरवर 56 आहेत. 8 साती 56 आणि हातचे 5 याच्यात मिळवा. 6 आणि 5 11शी 1 हातचाला 1 5 आणि 1 6. आता इकडे काही अंक उरला नाही म्हणून सरळ सरळ हे 61 इथं देऊन टाका. ओके. ज्यालाही कोणाला गुणाकार समजत नसेल, दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात किंवा चौथ्या वर्गात विद्यार्थी असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. किंवा काही काही मुलं मोठाले असतात पण काही काही लॉकडाऊन मुळे बरेच मुलं गणितात मागं राहिलेले आहेत. तर तुमचं क्लिअर करायसाठी तुम्हाला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार आहे मी. आणि तुमचं प्रत्येक गणित तुम्ही दुसरी पाचवी किती जरी असले तरी तुम्हाला सर्वच्या सर्व गणित बेसिक मध्ये माहिती मिळून जाईल. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. ओके. समोर पाहू आता. हा स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. गणित हा खरोखर अवघड विषय आहे बरं का. जास्तीत जास्त लोकांना गणित जमत नाही आणि तुमच्या मुलांना पण गणिताची आवड कमीच असेल असं तरी मला वाटते. पहा वरी 2 अंक आणि खाली 2 अंक किंवा वरी किती अंक असताना खाली जर गुणाकारामध्ये जर 2 अंक असतील तर त्याचं उत्तर कसं काढायचं ते पहा. 4चा पाढा 98 गुणिला 5 आणि 4. 4चा पाढा 8 पर्यंत म्हणा. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चूक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सात 28, 4 8 32, 32शी 2, 32शी असे 32 डोक्यावर घ्यायचे आणि 2 मांडायचे खाली. 32चे 32 घ्यायचे नाही. जर तुम्ही साईडला 32 मांडले तर तुम्ही कदाचित हातचे घेणार नाही किंवा एखाद्या मुलाच्या किंवा कोणाच्या ध्यानात राहत नसतं की हातचे, तर मग त्याच्यामुळे उत्तर चुकते. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही हिच्या डोक्यावरच घेत जा. मग 4 8 32, 32शी 2 हे खाली लिहिले म्हणून कट करायचं म्हणजे आठवण राहते बाबा पुढचेच घ्यायचे आपल्याला. ते लिहिलेले आहेत. मग पुन्हा 4चा पाढा 9 पर्यंत म्हणा. 4 4 8 32 आणि 4 9 36 त्याच्यामध्ये 3 मिळवा म्हणजे 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चूक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सात 28, 4 8 32, 4 9 36 आणि अधिक हे वरचे हातचे मिळवायच्यात. ओके. 6 आणि 3 9 आणि 3 3 इथं उत्तर किती सरळ सरळ इकडे अंक राहिलेला का नाही म्हणून सरळ सरळ इथं 39 लिहून द्या. ओके. ही झाली आपली पहिली स्टेप. या 4 न या दोन्ही अंकाला गुणलं म्हणून पहिली स्टेप झाली. याचं काम झालं इथं गुणाकाराचं म्हणून याच्या नावाचं इथं स्टार द्या किंवा शून्य द्या. दोन्हीतून एक काही पण देऊ शकता. ओके. या 4 न दोन्ही अंकाला गुणलं. आता पुढे पहा या 5 ने या 2 अंकाला गुणायचं म्हणून कधी पण याच अंकापासून सुरुवात करा. बोलू नका. याच अंकापासून सुरुवात करा. 4चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा. सॉरी 5चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चूक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सात 35 आणि 5 8 40. ओके. 40 अशी हा पहा शिव 2 नंबरचा अंक आहे ना 2 नंबरचा. कधी पण या 2 नंबरच्या अंका खालीच आले पाहिजेत म्हणजे या हा 9 आहे ना या 9च्या खालीच हा अंक आला पाहिजे कारण 2 नंबरच्या अंकानं गुणायलो आपण या अंकाने. 5 8 40, 40शी 0 इथं नाही आला पाहिजे इथं आला पाहिजे तो. जर तुमचं गणित जर सुटसुटीत असलं तर उत्तर बरोबर येईल अन्यथा येणार नाही. 5 8 40, 40शी 0 0 कट करा कारण तो खाली लिहिला
आता हातचे आलेले तर 3, हे पण 3 कट करा कारण हे लिहिले तर. आता हे 4, हातचे 4 आलेले आहेत ना, मग पुन्हा आता 4चा पाडा 9 पर्यंत म्हणा. सॉरी 5चा पाडा 9 पर्यंत म्हणा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 48, 5 9 45. ओके 45 आणि हातचे किती आलेले 4. 5 आणि 4 9 आणि 4 4. इकडे अंक काही उरला का? खाली एखादा गुणाचा अंक राहिला का? नाही राहिला. म्हणून सरळ सरळ हे 49 इथं लिहून द्या. ओके पहा 4 ने 98 गुणलं तर उत्तर आलं 392. नंतर या 4चं गुणायचं काम झालं म्हणून याच्या नावाचं इथं या अंकाच्या बरोबर खाली स्टार घ्या किंवा शून्य घ्या, कोणताही एक अंक घ्या. त्याच्यानंतर 5 न या 98 ले गुणलं तर 5 ने या 98 पासून गुणायला सुरुवात केली तर 8 पासून सुरुवात केली. 5चा पाडा 8 पर्यंत म्हणला. 5 8 40 उत्तर आलं आणि हा शून्य बरोबर 1 आणि 2 दोन नंबरच्या अंकाखाली हे बरोबर शून्य मांडला. कारण आपण 2 नंबरच्या अंकाने गुणायलो याचं काम झालं म्हणून याच्या नावाचं इथे स्टार किंवा शून्य दिलेलं आहे. ओके मग 5 8 40 शून्य हातच्याले 4 आणि 5 9 45 45 अधिक 4 उत्तर आलं 49. आता उत्तर 2 रेषेमध्ये नसते, एवढ्यावर उत्तर झालेलं नाही. समोर पहा या दोन संख्येची बेरीज करावी लागते आपल्याला. बेरीज करायची. मग पहा 2 अशी 2 2 आणि 0 सरळ सरळ 2 किंवा स्टार म्हणू शकता. सॉरी 0 किंवा स्टार म्हणू शकता. मग 2 आणि 0 2. 9 अधिक 0 9. 9 मध्ये किती शून्य किंवा कोणत्या संख्येमध्ये किती शून्य मिळवलं तरी उत्तर तीच संख्या येते. 9 आणि 3 12. 12शी 2. ओके हातचाला 1 आणि 4 आणि हातचा 1 5. पहा थोडा वेळ लागल पण तुम्हाला सर्व गोष्टी मी स्टेप बाय स्टेप समजून सांगायचा प्रयत्न करायलो. किती जणांचं उत्तर आलंय बरोबर? तुमचं सर्व चालय ना? ठीक आहे गुड. आता समोरचं उत्तर पहा. इथं पहा 2 अंक वरी होते आणि 2 अंक खाली होते म्हणून हे गणित असं सोडवलं. पण इथं वरी 3 अंक येतं आणि खाली 2च अंक येतं. मग हे गणित सोडवायचं कसं? काहीच अवघड नाही. थोडं लक्ष द्या. इथं एकक स्थानचा अंक 5 आहे म्हणून या 5 पासून सुरुवात करा. पहिल्यांदा 5चा पाडा म्हणायचा, मग 6चा पाडा म्हणायचा, मग 7चा पाडा म्हणायचा. सुरुवात 5 पासून करा. 5चा पाडा सॉरी 5 पासून करा पण 8चा पाडा 5 पर्यंत म्हणा किंवा 5चा पाडा 8 पर्यंत म्हणला तरी काही फरक पडत नाही. पण खालच्या संख्या जर म्हणला तर ते ध्यानात राहते मुलाच्या. कधी कधी मुलं विसरतात. 5 1 5 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 5 40 40 अशी बरोबर इथं शून्य घ्यायचा एकक स्थानचा. हा कट करा. इथं हातचे आले 4. मग 8चा पाडा आता 6 पर्यंत म्हणा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 सक 48 48 आणि हातचे 4 याच्यात मिळवा. 8 आणि 4 12शी 2 हातचा आला 1 4 आणि 1 5 म्हणजे इथं उत्तर आलेले हे 52. पण 52 डायरेक्ट खाली आपण मांडू शकत नाही. याच्यातला फक्त हा 2च खाली घ्या आणि तो कट करा कारण खाली लिहिलेला आहे आपण. हा आता पहा 8चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 सक 48 8 7 56 8 7 56. याच्यात काय मिळवायचे हे हातचे 5. 6 आणि 5 11 11शी 1 हातचाला 1 आणि 5 आणि 1 6 61. आता वरी एखादा अंक राहिलेला आहे का गुणायचा? नाही राहिला म्हणून सरळ सरळ इथं 61 लिहून द्या आणि हे 5ही कट करा कारण याचं काम झालेलं आहे. पहा 8 न पहिल्यांदा 5 ला गुणलं, त्याच्यानंतर 6 ला गुणलं, त्याच्यानंतर 7 ला गुणलं तर उत्तर आलेलं आहे 6120. पण हे जर नुसतं 8 एकच अंक असतं तर हे उत्तर आलं असतं. पण इथं 2 अंक आहे, 8 आहेत आणि 9 आहेत म्हणजे 98. 765 गुणिला 98 आहेत. आता 8 या तिन्ही अंकाला गुणलं ना मग 8चं काम झालं असं गृहीत धरा आणि 8च्या नावाचं इथं स्टार द्या किंवा शून्य द्या. पण हा बरोबर या अंकाच्या खाली असला पाहिजे. शून्याच्या किंवा जी ही संख्या आहे का त्याच्या खाली. जसं इथं 2च्या खाली होते ना तसं इथे या शून्याच्या खाली आला पाहिजे. बोलू नका. पुढे पहा. आता या 9 ने या 765 ला गुणायचं. काय झालं ओम? मग काय बडबड करायला? मग सांगणं लागते काय?
आता 9चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 9 45, 45 5, हातचे आले 4. पुन्हा 9चा पाडा आता 6 पर्यंत म्हणा. नमसक 54, 54 आणि हातचे 4, 4 आणि 4 8 आणि 5 अशी 5. सरळ सरळ वरचं उत्तर आले किती? 9चा पाडा 6 पर्यंत म्हणला. नमसक 54 आणि हातचे 4 58 आलेले उत्तर. 58शी बरोबर 8च घ्यायचे खाली. 58शी 8 खाली घेतले म्हणून कट करा ते. आता इथे उरलेले 5. मग आता 9चा पाडा आता 7 पर्यंत म्हणायचं आपल्याला. नमा साती 63, 9 1 9 9 2 18, 9 3 27, 9 चूक 36, 9 5 45, नम सक 54, नमा साती 63, 63 आणि हातचा इथं 5 आहे, तो याच्यात 5 मध्ये ऍड करा, 63 मध्ये ऍड करा, मिळवा. 5 आणि 3 8 आणि 6शी 6 किती आहे रे? 68 उत्तर आलेले. जशाच तसं लिहा, कारण वर ही अंक राहिलेला नाही गुणाचा. आता मग एका या एका गणिताचं 2-2 उत्तर येणार नाही, याची बेरीज करावी लागतील. एवढ्यावर उत्तर झालं नाही किंवा गणितही झालेलं नाही. या अंकाची बेरीज करताना एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची, गुणाकार करताना बरोबर अंकाखाली अंक जर आला तरच तुमची बेरीज बरोबर येईल आणि तुमचं उत्तर बरोबर येईल, अन्यथा येणार नाही. जर थोडी जर डिसमिस झाली आणि एकात एक जर आकडे गेले तर उत्तर चुकू शकते. मग 0 अधिक 0 0, 5 आणि 2 7, 8 अधिक 1 9, 8 आणि 6 14, 14शी 4, हातचाला 1 आणि 6 आणि 1 7. ओके, 74,970 हे उत्तर आलेले. गुणाकार काय होता? 765 गुणिला 98. किती जणांचा आला रे? ओके, बेसिक पासून गुणाकार चालू आहे. खूप महत्वाचा आहे आणि भरपूर विद्यार्थ्याला जमत नाही, काही काही नियम माहीत नसतात, म्हणून लक्ष द्या थोडस. पहा आता, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 97,568 गुणिला 34, म्हणजे 34 न 97,568 ला गुणायचं. मग आता तुम्हाला कळलंच असेल की गुणाकाराची सुरुवात कुठून करायची. या एकक स्थानच्या अंकापासून. या 4 8चा पाडा म्हणायचा. 4 8 32, 4चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चूक 16, 4 5 24, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, किंवा 8चा पाडा 4 पर्यंत म्हणला तरी काही फरक नाही पडत, उत्तर तीच संख्या येते. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चूक 32. पण काही काही मुलाच्या ध्यानात राहत नाही किंवा कन्फ्युजन उडते होते, म्हणून या खालच्या संख्येनंच वरच्या अंकाला गुणायचं. पहा, 4 8 32, 32शी 2 कट करा, हातचे आले 3. पुन्हा 4चा पाडा 6 पर्यंत म्हणा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चूक 16, 4 25, 4 सक 24, 24 आणि वरचे 3 त्याच्यात मिळवा. 4 आणि 3 7, 2शी 2 27 येते याचं उत्तर. बरोबर असे अंक वर अंकाच्या डोक्यावर व्यवस्थित अंक द्या ते, तर उत्तर बरोबर आहे. नाही तर इकडे तिकडे हातचे जातील. मग इथे किती घ्यायचे? फक्त इथं 7 खाली इथं कट करायचा. काय काय रे? लक्ष द्या, इकडे बोलू नका. मग पहा, 4चा 6 पर्यंत म्हणला. आता 4चा पाडा 5 पर्यंत म्हणायचं. सरळ सरळ 4 5 20 येतेच. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चूक 16, 4 25, 4 सक 24, लांब गेलो म्हणून 4 25, 20 आणि 2 20 अधिक 2, हातचे 2 घ्या. 2शी 2, 2शी 2 22, इथं उत्तर येते 22. मग 4 न 5 ने गुणलं तर 22 उत्तर आलं. 22शी बरोबर 2च घ्या खाली, हे 2 आणि हे कट करा, कारण ते खाली आपण लिहिले. तर आता पुढे लक्ष द्या, समोर पहा. 4चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा आणि हातचे 2 आहेतच. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चूक 16, 4 25, 4 सक 24, 4 7 28, 28 अधिक हातचे 2 घ्या. इथं 8 आणि 2 10शी 0, हातचाला 1 आणि 2 आणि 1 3, 30 उत्तर आलेले. इथं 30 असे लिहून घ्या. 30शी बरोबर काय घ्यायचं रे? 0 घ्यायचा आणि हातचे आलेले इथं 3. पुन्हा आता 4चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा.
चार एक चार, चार दुनी 8, चार त्रिक 12, चार चूक 16, चार पंचे 20, चार सक 24, चार सात 28, चार आठ 32, चार नम 36, 36 अधिक 3, 36 अधिक 3, 6 3 9 आणि 3 3. इथे काही अंक राहिला का? नाही. म्हणून सरळ सरळ हे 39 इथे घेऊन टाका आणि या 4 न 8 पर्यंत पाडा म्हणला, 6 पर्यंत पाडा म्हणला, 9 पर्यंत 5 पर्यंत पाडा म्हणला, 7 पर्यंत पाडा म्हणला, 9 पर्यंत पाडा म्हणला. म्हणून याचं काम झालं आणि याचं या 4 न या 97,568 ला गुणलं तर उत्तर हे आलं. याचं काम झालं. म्हणून याच्या नावाचं इथं स्टार द्या किंवा शून्य द्या. बरोबर या अंकाच्या खालीच द्यायचा. कधी पण उत्तर लिहिताना अंकाखाली अंक आणि सुटसुटीत असलं तरच तुमचं उत्तर बरोबर येईल, अन्यथा येणार नाही. पहा हे अंक मी आता पहा हे मांडलं आपण खाली, हे मोडतो मी जसं की तुम्हाला थोडस व्यवस्थित समजल, नाही ते थोडं गिचगिच वाटत. आता पहा 3 न या अंकापासून सुरुवात करायचा. 3चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा, नंतर 6 पर्यंत म्हणायचा, नंतर 5 पर्यंत म्हणायचा, नंतर 7 पर्यंत, नंतर 9 पर्यंत. पण पाडा म्हणताना हे हातचे जे येतात का कॅरीसाठी असतात का ते निश्चित ध्यानात ठेवायचे. ते हातचा जर हुकला तर गुणाकार चुकतो आणि बेरीजही चुकते. मग पहा 3चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 8 24, 24 अशी 4. ध्यानात ठेवा हा 1 नंबरचा अंक, हा 2 नंबरचा अंक होता. म्हणून 2 नंबरचा अंक आहे बरोबर इथं उत्तर लिहिताना 2 नंबरच्या 1 आणि 2 नंबरच्या अंकाखाली त्याचं उत्तर आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. मग पहा 4 लिहिले, कट करा, हातचे आले 2. पुन्हा 3चा पाडा आता 6 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18, 18 आणि हातचे 2, 18 अधिक 2, 8 आणि 2 10 0, हातचाला 1 आणि 1 आणि 1 2, 20 येतात. 20 20 नाही घ्यायचे. आता हे 20 आले म्हणून हा शून्य इथं घ्या बरोबर या अंकाच्या खाली. तो कट करा, हातचे आले 2. पुन्हा 3चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 5 15, 15 आणि हातचे 2, 15 अधिक हातचे 2, 5 आणि 2 7 आणि 1 1. इथं उत्तर येते 17. 17ची खाली घ्यायचे 7, हातचा आला 1. आता पुन्हा 3चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 7 21, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 21 अधिक 1, 21, 1 आणि 1 2, 21 अधिक 1 22, 22 होता सरळ सरळ. तुम्हाला माहिती, मला माहिती, पण काही काही विद्यार्थी असतात त्यांना थोडस कन्फ्युज होते. 22, 22 अशी 2, कट करा, हातचे आले 2. पुन्हा घ्या. आता 3चा पाडा 9 पर्यंत म्हणा. एकच संख्या उरली इथं. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 27 आणि हातचे किती आलेले तर 2. याची करा बेरीज. 7 आणि 2 9, 2 अशी 2. इथं अंक काही उरला का नाही. मग याचे सरळ सरळ उत्तर येते 29. 29 इकडे अंक गुणायसाठी नाही, मग सरळ सरळ इथे 29 देऊन टाका आणि या अंकाची करा बेरीज. पहा 4ने या सर्व अंकाला गुणलं तेव्हा या लाईन मध्ये उत्तर आलं आणि 3ने या सर्व संख्येला गुणलं तेव्हा हे 2 नंबरच्या लाईन मधलं उत्तर आलं. आता या सर्व याची करा बेरीज, तेव्हा येईल आपलं उत्तर 2 आणि 0 स्टार किंवा 0, 2 अशी 2, 7 आणि 4 11, 11शी 1, हातचा आला 1, 2 आणि 0 2 आणि हातचा 1 3, 7 आणि 0 7, 9 आणि 2 11, 11शी 1, कट करा, हातचा आला 1, 7 आणि 2 11, 11शी 1, हातचा आला 1, 9 आणि 3 12, 12 आणि हातचा 1 13, 13शी 3, हातचा आला 1 आणि 2 आणि 1 3. किती जणांचं उत्तर आलं रे? काय झालं तुझं? सर्वांचे आले बरोबर? ठीक आहे, पहा समजून घ्या. आता हे गणित पहा.
खूप महत्वाचं गणित आहे. या गणितामध्ये खूप मुलं कन्फ्यूज होतात. खूप मुलं कन्फ्यूज होतात. पण ते गणित खूप महत्वाचं आहे. आता पहा सर्वच जण, आपण अगोदरच शिकलेलो आहे, की कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर उत्तर शून्य येते. कोणत्याही संख्येने जर आणि कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तरी उत्तर शून्यच येते. म्हणजे सेप छुरी पे गिरे या छुरी सेप पे गिरे, कटेगा तो सेप ही. तशी गोष्ट आहे. कोणत्याही मोठ्यात मोठ्या संख्येने किंवा लहानात लहान संख्येने जर शून्याला गुणलं तर उत्तर शून्यच येते. आणि कोणत्याही संख्येला शून्याने जर गुणलं तरी उत्तर शून्यच येते. ओके, पहा मग. 7 0 0, पुन्हा 7 0 0 आणि 7 1 7. दुसरा नियम झालेला आहे, की एकला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. 7 1 7, 8 1 8, 5 1 5, 15 1 15, 100 1 100, 500 1 500, 200 1 200. उत्तर तीच संख्या येते. आणि 7 1 7, 7 नाही गुणलं. आता 7चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा. 7 9 63. आणि सरळ सरळ पुढे अंक काही राहिलाच नाही. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चूक 28, 7 5 35, 7 सकम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. सरळ सरळ इथं 63 टाकून द्या. ओके. आता या 7ने सर्व अंकाला गुणलं म्हणून याचं काम झालं. याच्या नावाचा इथं स्टार द्या किंवा शून्य द्या. ओके. आता पुढे पहा. या 8ने या संख्येला गुणायचं. 8 0 0 बरोबर हा 2 नंबरचा अंक आहे, 1 आणि 2. तर खाली लिहिताना पण 1 आणि 2 2 नंबरलाच आला पाहिजे. आणि इथे 1 आणि 2 2 नंबरच्या अंकाखालीच अंक आला पाहिजे तो. मग पुन्हा 8 0 0, 8 1 8. कोणत्याही संख्येने जर 1 ला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. पुन्हा 8 9 72. ओके. पुढे काही संख्या आहे का? नाही, काहीच नाही. मग सरळ सरळ 8 9 72 इथं 72 सरळ सरळ लिहा आणि या संख्येची बेरीज करून टाका. 0 0 0 0, 7 7, 8 3 11, 11 1, हातचाला 1, 6 2 8, 8 हातचा 1 9 आणि इथं 7 7. किती जणांचं आलं उत्तर? ओके, गुड. पहा, मी तुम्हाला पहिल्यापासून शून्यापासून तर 1 पर्यंत आणि सर्व गुणाकार व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न केला. जर तुमचा मुलगा 3रीत 4थीत जर किंवा 5व्या वर्गात जर असेल तर त्याला हा गुणाकार चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजेत किंवा यायला पाहिजेत. मग तुमचा मुलगा कितव्या वर्गामध्ये काय आहे ते पहा. तुम्ही फक्त फॉलो करा आणि लाईक करा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मिळेल गणितामध्ये. आणि इंग्रजीमध्ये पण तशीच स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकायला भेटेल आणि समजूनही सांगितल्या जाईल. ओके, धन्यवाद.